कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय गो, काय झालं सांगशील? हो मामा, मी सोडलं होतं तिला मावशीकडे। पण मावशीने मला घरात नाही घेतलं, तिने दारातनच मला परत पाठवून दिलं। बरोबर, कसं घेणार तुला घरात? दादा आणि ताईचं बोलणं झालं असणार। दादाने सगळं सांगितलं असेल ताईला। चारू, अगं तू तुझ्या बाबांचा मान राखू शकली नाहीस। इथे सासरी सगळ्यांसमोर मला कमीपणा आणलास, मग तुला कोण कसं घरात ठेवून घेईल? पण चारू, तुला तुझ्या घरी जाण्याचा एक पर्याय होतो, माहेर किती गेलंस? कारण तिला इकडेच यायचं होतं। इथूनच जाताना ती ठरवून गेली होती की मुंबईला जायचं आणि परत इथेच यायचं। ही साळसूतपणाचा आव आणून जे काय मुंबईला गेली होती ना, तेव्हाच माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती। नाही, ते काही नाही। काहीही झालं तरी तू इथे राहायचं नाहीस। तुला मी उद्याच दादाकडे पाठवते। नाही मामी, श्रीनू, अरे हिने आतापर्यंत काय केलं माहितीये ना तुला? एवढं सगळं करून ती परत इथे आलीये। हो, पण त्यात तिचा काही दोष नाहीये। मीच तिला म्हटलं की तू कुठेही जाऊ नकोस, अंदिवलीला परत चल। काय? श्रीनू, अरे इलास तू ते का सोडून आलास ना त्या उदसे का? गो, तू कशा इकडे इलास परत? तू का सांगितलं होता ना इकडे परत यायचा नाही, मग कशात परत इलेस? आदित्य, मला माफ करा। तू का काही एक माफी वगैरे मिळणार नाही। चल चल, आधी बाहेर म्हटलंय ना। आई थांब। श्रीनू, चारू कुठेही जाणार नाही, ती इथेच राहील। म्हणजे माझ्या शब्दात काही किंमत नाही काय? हा, ओवी कुठे जाणार नाही, चारू कुठे जाणार नाही, या सगळ्या तूच ठरवणार काय? हा, या घरात ना कोण राहणार आणि कोण नाही राहणार ना तर मी ठरवणार। तू मका अक्का शिकवू नकोस। आणि तू निघ या घरातून। चल बाहेर म्हटलंय ना, बाहेर चल म्हटलंय ना, चल बाहेर, चल बाहेर। आई, अगं असं काय करतेस तू? जरा वेळ काळ बघ, एवढ्या रात्रीच्या वेळी कुठे जाईल ती? याचा विचार तिने इकडे येण्याआधी करूक वया होता। आणि तू का काय वाटता तिने इकडे रोक वया? तर मग ठीक, हा ती का राहू दे ना, राहू दे। मग माझ्या मैत्यावरून ती काय येऊक लागतला? आई, अगं काय बोलतेस तू? बरोबर बोलताय मी। हा, या उद्याच एक ना मी परत घरात घेणार नाही, कळला ना? आता तूच ठरव, तू काय या चारू घरात राहूक होई की तुझी आऊस हवी? श्रीनू, हे बघ, तुला हा निर्णय घ्यायला अडचण येणार नाही। अरे, या घरावर खरा अधिकार लाली आत्यांचा आहे, त्यामुळे मी इथून जाते। थांब चारू, असं अवेळी एका मुलीला घराबाहेर काढणं खोतांच्या घरात कधी झालं नसेल। आणि ते आत्ताही होणार नाही।
चल चारू चल. काय काय होऊन बसलंय? त्याचं नव्हतं झालंय सगळं. मला दुर्बुद्धी सुचली आणि हे सगळं केलं मी. अरे पण मला आठवत कसं नाहीये काहीच. जर का मी कोणाला सांगितलं की मला काहीच आठवत नाही तर कोण विश्वास ठेवणार आहे माझ्यावर? चुकीचं कसं काय वागू शकतो मी? हा डाग आता आयुष्यभरासाठी माझ्यावर राहणार आहे. चारू मला एवढ्या मोठ्या मनाने म्हणाले की हे सगळं तू विसरून जा, पण एवढी मोठी चूक कसं काय विसरू शकतो मी? मला कोणाशी तरी बोलावं लागेल. मला ओवीला हे सगळं सांगावं लागेल, नाहीतर मग तिची फसवणूक केल्यासारखं होईल. पण मी तोंडाने सांगू तिला हे सगळं? एवढ्या विश्वासाने तिने मला चारू सोबत पाठवलं होतं. तिचा विश्वासघात केला. श्रीनिवास, 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 अरे मी कधीची शोधते तुला, आवाज देते. तू तू आवाज का नाही देतेस मला? नाही, ते माझं लक्ष नव्हतं. सॉरी. लक्ष नव्हतं? श्रीनिवास, काही झालंय का? मी आल्यापासून बघते, गप्प गप्प आहेस. काय झालंय? निशीकडे कोणी काही बोललंय का? नाही का, काहीच नाही. तसं सगळं ठीक आहे. म्हणजे काही नक्की? ओवी, अगं खरंच काही झालं नाहीये. सगळं ठीक आहे. नाही बघ, प्रवास झाला ना खूप, तर मला मी जरा झोपतो. मला मग बरं वाटेल. आपण उद्या बोलू. श्रीनिवास, काय झालंय? सॉरी ओवी, तुला खरं सांगण्याची हिंमत नाहीये माझ्यात. मी तुझा आणि चारूचा पण गुन्हेगार आहे. मी स्वतःला कधीच नाही माफ करू शकणार ओवी. खूप चुकीचा वागलोय मी. जमलं तर माफ कर मला. माफ कर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.